तू सासरी साडी नेसतेस का ड्रेस घालतेस ग? अगं नाही, तसं काही नाही आमच्या घरात. मी असं रोज साडी वगैरे असं काही घालत नाही. मी असं रोज शॉर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट वगैरे असंच काहीतरी घालीत असते. नाही 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 नाही, माझी सासू तसलं काही नाही बोलत, तर रोज साडीच घातली पाहिजे. नाही बाई, नाही नाही नाही, असं काही नसतं. काही काहींचं असतं ना, डोक्यावरचा पदरच खाली पडून द्यायचा नाही आणि असं ते तसं असतं ना, तसलं आमच्या घरात काहीच नाही. हा, डोक्यावरचा खाली पदर पडला की झाडूनच जोडून काढते रपा रपा रपा. असलं काही नाही का बाई आमच्या घरात. हा, आमचं घर एकदम फ्री, म्हणजे फ्री, काही घाला. हा, मी आता सध्या पण शॉर्ट्स आणि असा एकदम मस्त छान असा स्लिम ट्रिम टी शर्ट घातलेला आहे आणि आताच मी जिम वरून आलेले. हा, आमच्या इथं जवळच खालीच जिम आहे. हा, आमचा असं मोठा बंगला आहे, त्यात असे मस्त मस्त काय काय सांगू बाई तुला, तू ये एकदा. हा हा, आमचा एवढा मोठा बंगला आहे ना, त्याच्या खालीच म्हणजे आमच्याच बंगल्यात जिम आहे अगं. हा, लय मोठा बंगला आहे आमचा. हा, आणि इतका छान सजवलेला आहे ना, काय सांगू तुला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. मी असं काही कामच नाही करत, मला अजिबात काही काम नसतं, एकदम आरामात जगते. हा, काहीच नाही अगं, म्हणजे अशी बादली सुद्धा उचलायची गरज नाही. कपडे धुवायला मशीन आहे माझ्याकडे, हाताने कपडे धुतच नाही. हा, आता हिला काय सांगू, रोज 3-3 बादले मला हाताने कपडे धुवायला लागते. पण जाऊ दे, थोडंसं ठेका मारावंच लागत. हा हा, काय म्हणली तू? हा, घे ना तू पण घे मशीन. हा, माझ्या घरात लय मोठं मशीन आहे, अख्ख्या खानदानाचे कपडे धुते एकटी, असं एवढं मोठं मशीन आहे. फ्रीज असं एका रूम एवढं फ्रीज आहे आमच्या घरात. ये एकदा, मग दाखवते तुला. तर कसली ती नुसती म्हणते येते. फरची पुसायला? अगं फरची पुसायचं कुठं काढते, फरची पुसायला तर 2 बाई आहे आमच्या घरात. मला फरची पुसता पण येत नाही. मी कधी आई वडिलांच्या घरात पुसली नाही, मी तर काय पुसू. इथं तर नोकर चाकर आहे, आईशी माझी. हा, तू म्हणशील उगाच फेक येते, पण फेकाफेकी नाही बाई. आपलं सत्य म्हणजे खरं बोलणं असतं, कोणाला राग काही ना. हा, खोटं बेटा आपल्याला बोलताच येत नाही, एकदम खरं असतं आपलं. फरची अजिबात पुसायचं काही कामच नाही, अशी चकचक फरची पुसते काय बाया. हा, कपडे ठेवायला? अगं कपडे ठेवायला अशी इतके भारी भारी कपाट बनवून घेतले. फर्निचर जेव्हा बनवलं होतं ना बंगल्यात तेव्हा, असं हात पुरत नाही एवढं मोठं कपाट आहे आमच्या घरात. कपडे ठेवायला जागा असते त्याच्यात. हा, घरातले स्वयंपाकाला त्याला सगळ्या बाया असत्या, म्हणजे चहा सुद्धा करायची गरज नाही पडत मला. सनबाई, एक कप चहा आण ग. हा हा, बनवते सासूबाई. एक जण मी ठेवते ग, मला जायचंय. अगं खासदार म्हणजे आमची पार्टी आज. हा, आम्हाला जायचंय, ठेवते बरं का. हा, फिरायला पण जायचंय तसंच. आज तर म्हणजे काय आमच्या कामगाराला सुद्धा सुट्टी आहे. हा, आले सासूबाई. करते बाई चहा, नाही तर सासूला बोलतात बाई मला.